हाय, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण हा 32 साइजचा ब्लाऊज स्टिच करणार आहोत. याची कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. एकाच वेळी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ब्लाऊज कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी अस्तरमध्ये कसे कट करायचे ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर तो तुम्ही जाऊन नक्की बघा. तर हा आहे स्टिचिंगचा व्हिडिओ. तर बघा, सर्वात पहिले आपण कधीही स्टिच करताना आपला अस्तरचा ब्लाऊज असो किंवा विदाऊट अस्तरचा, आपण पहिले फ्रंट पार्ट हा अटॅच करण्यासाठी घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करण्यासाठी बसतो तेव्हा पहिल्यांदा जे किचकट काम असतं ते आपण पहिले करायचं असतं. तर बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टचं काम थोडं किचकट असतं. त्याचे पार्ट जास्त असतात. मग ते जॉईन करण्यासाठी आपल्याला वेळ जातो आणि आणि मग जर आपण आधी बॅक पार्टची स्टिचिंग केली तर मग फ्रंट पार्टला नंतर कंटाळा आलेला असतो आणि मग ते आणखी आपल्याला जड जातं. त्यामुळे पहिलं फ्रेश फ्रेश तर आपण फ्रंट पार्टचं स्टिच करण्यासाठी घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे सर्वात पहिले कटोरी अटॅच करून घेतलेली आहेत. आपल्या दोन्हीही कटोरी अटॅच करून घेतलेल्या आहेत. त्याचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे साइड पॅटर्न आहेत त्याचं आपल्याला स्टिच करायचं आहे, ते जॉईन करून घ्यायचे आहेत. तर ह्या प्रकारे पहिलं अस्तरचा आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला लाइनिंगचा कपडा ठेवायचा आहे. लाइनिंगचा सुईचा भाग हा वरच्या साईडला आला पाहिजे, या प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर असं अर्ध्या इंचावरती आपल्याला पूर्ण पार्टला स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर सेम याच पद्धतीने आपण दुसराही साइड पॅटर्न अटॅच करून घेऊयात. तर पहा, इथे दोन्हीही साइड पॅटर्न मी अटॅच करून घेतलेले आहेत आणि कटोरी ही आपली अटॅच करून घेतलेली आहे. तर त्यानंतर साइड पॅटर्नला आपल्याला कटोरी अटॅच करायची आहे. तर ती या पद्धतीने आपल्याला अटॅच करायची आहे. खालचा पार्ट पण आपल्याला ओढायचा नाही आणि कटोरीही आपल्याला ओढायची नाही. एकदम स्मूथ हाताने आपल्याला दोन्हीही अटॅच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. कटोरीचा आकार किती छान आलेला आहे. त्यानंतर याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ जे नवीन शिकत आहेत किंवा ब्लाऊज जे नवीन नवीन शिवायला शिकले आहेत त्यांच्यासाठी मी हा एवढं डिटेलमध्ये सांगत आहे. बेसिक बेसिक किंवा काही म्हणतील की एवढं बेसिक बेसिक काय सांगतायत, तर त्यामुळे मी सांगत आहे. जे की नवीन आपले आहेत शिकणारे त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ. तर पहा, दोन्हीही कटोरी मी अटॅच करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी या प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला वरच्या साईडने ठेवायच्या आहेत. अस्तरवाली अस्तरच्या साईडनी आणि मेन फॅब्रिकच्या साईडनी. आणि मेन फॅब्रिकची साईड आपल्याला जी आतली साईड आहे ती आपल्याला सुईची करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, खालच्या साईडला मी डबल शिलाई मारली आहे. त्यानंतर मी त्याला मध्ये असं रोल करून वरून त्याच्यावरती एक शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसराही पार्ट मी स्टिच करून घेतलेला आहे. तर दोन्ही पार्ट मी स्टिच करून घेतलेले आहे. त्यानंतर त्याला आपल्याला मधून काढायचं आहे आणि छान अशी खालच्या साईडने आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे, कारण की त्याने फिनिशिंग छान वाटते. तर बघा, दोन्ही साईडला मी खालच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. यालाही आपण खालच्या साईडने शिलाई मारून घेऊ आणि साईडने जो एक्स्ट्रा कपडा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही पॅटर्न आपल्याला असे एकावरती एक ठेवायचे आहेत आणि जो आपला मापाचा ब्लाऊज आहे त्याच्या आपल्या हुकच्या पट्टीचं माप घ्यायचं आहे या प्रकारे. तर जितकं माप आहे तितकं घ्यायचं आहे आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं आहे त्याला असं गळ्याचा आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. तर बघा, जेव्हा आपण माप टाकतो तेव्हा आपण कमी जास्त होऊ शकतं. तर कमी तर नाही होत, पण जास्तच होतं थोडंफार. तर या प्रकारे ते नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अटॅच करू शकता. तर बघा, या पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या साईडला बी आपण एक लूप पट्टी अटॅच करून घेणार आहोत.
तर पहा या पद्धतीने खालच्या साईडला पट्टी आपल्याला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरती आपल्याला एक शिलाई मारून पट्टी आपल्याला मधल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला या प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही पट्टे आपल्या अटॅच करून झालेल्या आहेत. आता आपल्याला याला ब्लाउजला पायपिंग लावायचे आहे. तर बघा पहिले आपल्याला दोन्ही यांचे पट्ट्यांचे माप व्यवस्थित आहेत का ते बघून घ्यायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला पायपिंग लावायला घ्यायचे आहे. तर पायपिंगसाठी आपल्याला कधीही क्रॉस पट्टी यूज करायची आहे. तर मी क्रॉस पट्टी कट करून त्याला एका साईडनी स्टिच करून घेतलेली आहे फोल्ड करून. त्यानंतर मी वरच्या साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अटॅच करू शकता. एकदम छान पायपिंग येते जेव्हा आपण क्रॉस पट्टी कट करून घेतो पायपिंगसाठी तेव्हा. तर पहा एक साईडने आपली पायपिंग लावून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला लूपचे आकार लावून घ्यायचे आहेत आणि त्याला एकदम कमी आपल्या जी शिलाई असते त्याला आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. त्याचा नंबर 2 किंवा 1 वरतीच घेऊन आपल्याला या प्रकारे याचे साचे बनवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही पायपिंग अटॅच करून घेऊयात. पहा या पद्धतीने याला पण आपण पायपिंग अटॅच केलेली आहे. तर बघा आता फ्रंट पार्ट आपले रेडी आहेत. आता आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे. बॅक पार्टला आपली डिझाइन नाहीये त्यामुळे एकदम सिंपल आहे. 5 मिनिटात होऊन जातो. तर पहा सर्वात पहिले मेन फॅब्रिक आपल्याला सुईचं ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला गळ्याच्या भोवती आणि खालच्या साईडला आपल्याला अर्ध्या इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला गळ्याला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही मेन फॅब्रिक आपलं सुईचं ठेवून त्याच्यावरती मेन फॅब्रिक उलटं ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून जेव्हा तुम्ही स्टिच करता तेव्हा मग त्याला पलटण्याची गरज पडत नाही. आता मला याला पायपिंग नाही जोडायची आणि खालच्या साईडलाही मी पट्टी नाही जोडत आहे त्यामुळे मी या पद्धतीने त्याला स्टिच करून त्याला नंतर पलटून घेतलेला आहे. तर पहा या पद्धतीने त्यानंतर मी पूर्ण कट्स मारलेले आहेत. जेव्हा आपला राऊंड नेक असतो त्याला आपण मधल्या साईडनी कट मारले ना तर गळा एकदम फिनिशिंग मध्ये येतो आणि पलटायला जास्त अवघड जात नाही. एकदम फिनिशिंग मध्ये त्याची शिलाई येऊन जाते. तर पहा वरच्या साईडला आता गळ्याभोवती आपण शिलाई मारून घेऊ. त्याच पद्धतीने खालच्या साईडलाही व्यवस्थित पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने दोन्ही साईडने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता साईडला जे आपलं रिकामं आहे त्याला आपल्याला शिलाई मारून जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर पहा दोन्ही साईडनीही मी शिलाई मारून एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्याला मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मागच्या साईडचे 2 टक्स जे आहेत ते टक्स मारून घ्यायचे आहेत. तर पहा जर तुमचं ब्लाऊजचं माप मोठं असेल तर टक्स तुम्ही मोठा घ्या म्हणजे खालच्या साईडनी जेव्हा आपण ब्लाऊज वेअर करतो तेव्हा खालच्या साईडनी मागणं ब्लाऊज उचलत नाही. तर हे ब्लाऊज खूप सिंपल होतं. त्याच्यावरती जास्त डिझाईन नव्हते. बाहेर स्लीव्हजलाही काठ वगैरे काहीच नव्हते. त्यामुळे मी इथे लेसचा यूज केलेला आहे थोडासा. तर बघा खालच्या साईडनी मी थोडी लेस लावून घेतलेली आहे पट्टीसारखी आणि वरती मी गळ्याला राऊंडमध्ये लेस लावून घेणार आहे. तर तुम्ही म्हणताल हे असं का करतीये? तर जेव्हा आपण राऊंड नेकला जेव्हा लेस अटॅच करतो ना डायरेक्ट घेऊन जर आपण अटॅच केली तर ती व्यवस्थित त्याला त्या आकारामध्ये लागत नाही. त्यामुळे आपल्याला या प्रकारे पहिले लेसचा आपल्याला माप घ्यायचं आहे गळ्याचं. तितकीच कट करून घ्यायचं आहे आणि सुईमधला दोरा काढून आपल्याला एकदा त्याला सुईच्या खालून काढायचा आहे. म्हणजे आपण त्या लेसला जसाही आकार देऊ ना तसा तिला आकार जातो. त्यामुळे एकदा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. तर बघा गळ्यालाही मी लेस लावून घेतलेली आहे. आता आपला बॅक पार्ट ही रेडी आहे आणि फ्रंट पार्ट ही रेडी आहे. तर आता यानंतर आपल्याला स्लीव्ज रेडी करून घ्यायचे आहेत. तर हे आपण साईडला ठेवूयात आणि स्लीव्ज घेऊयात. तर बघा मी इथं स्लीव्ज घेतलेले आहेत आणि स्लीव्ज एकदम सिंपल आहेत. तर पहा स्लीव्हचा मेन फॅब्रिक मी इथं सुईचा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी
अस्तर ठेवलेला आहे आणि या प्रकारे अर्ध्या इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही कपडे आपल्याला जे राहिलेले आहेत शिलाईच्या नंतरचे त्याला या प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे स्लीव्ज चांगली पलटते. तर बघा, पहिले आपल्याला ते दोन्ही कपडे साईडला करून नखाने त्याच्यावरती आपल्याला एकदा एक नख फिरून घ्यायचा आहे, म्हणजे स्लीव्ज व्यवस्थित पलटते आणि फिनिशिंग मध्ये येते. तर बघा, त्यानंतर जे साईडने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे त्यालाही आपण कट करून घेऊयात. आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरीही स्लीव्ज रेडी करून घ्यायची आहे आणि स्लीव्जलाही काहीच डिझाईन नव्हती, त्यामुळे स्लीव्जला पण मी लेस लावून घेतलेली आहे. आणि आता या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी दुसऱ्या पार्टमध्ये टाकन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे पूर्ण मी फिटिंगचा मी पूर्ण वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. तर तोही तुम्ही नक्की बघा. पार्ट कसे अटॅच करायच्या आणि एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची याचा पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे. तर त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.